उच्च न्यायालयानं पीओपी मूर्तींना परवानगी दिली असली तरी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठी मागणी दिसून येते। लाडक्या गणरायाचं आगमन बुधवारी होणार असून या निमित्तानं मूर्ती बुकिंग करण्यासाठी भक्तांची रेलचेल सुरू असून शहरात ठिकठिकाणी गणेश मूर्तींचे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत। पीओपी मूर्तींचे अनेक स्टॉल्स आहेत, मात्र इको फ्रेंडली गणेश मूर्ती मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहेत। अशोक चौक ते जुना वालचंद कॉलेज रोड इथं अंबादास भंडारी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभारला असून बोळकोट हे नगर इथं ते मातीच्या मूर्ती बनवत असतात। एक मातीची मूर्ती तयार करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो आणि विसर्जन केल्यानंतर 1 तासात इको फ्रेंडली गणेश मूर्ती पाण्यात विरघळते, त्यामुळं पर्यावरणाला हानी होत नाही। या उलट पीओपी मूर्ती लवकर विरघळत नाही, यामुळं शासन नेहमीच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घेण्याचं आवाहन करत असतं। दरम्यान अंबादास भंडारी यांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती या पीओपी प्रमाणेच सुंदर आणि सुबक असून या मूर्तींना परदेशात देखील मागणी आहे। दरवर्षी 5000 मूर्ती बनवल्या जातात। यावर्षी या इको फ्रेंडली गणेश मूर्ती लंडन, दुबई आणि कॅनडासारख्या देशात देखील पाठवण्यात आल्या असून यावर्षी चांगला प्रतिसाद असल्याचं अंबादास भंडारी यांनी सांगितलं। दरवर्षी यंदाप्रमाणे मातीचे गणपती आपण वारंवार गिराकचा रिस्पॉन्स चांगला आहे। म्हणजे मी पूर्वी 400-500 नग गणपती करत होतो मातीचे, आता साधारण 3000 मी मातीचे गणपती करतो। पुणे म्हणा, मुंबईचे, गुजरातचे, बेंगळूरचे चांगला रिस्पॉन्स आहे। मग गिराक म्हणतात अजून आम्हाला होलसेलचं आम्हाला वाढून द्या मातीचे, आणि माझा माल मातीचे गणपती कॅनडा, स्वित्झर्लंड, इटली इथंपर्यंत आपल्याला होलसेल एजंट थ्रूवरनं आपला माल जाता येत ना मातीचे गणपती। आणि महाराष्ट्रामध्ये पीओपी परवापासून बंद होता, आम्हाला वाटलं थोडं कुठं तर हे होईल का, मग पीओपीचं परमिशन भेटलं आहे। मग आम्हाला भीती वाटलं मातीचं कुठं हे कमी होईल, तसं काही नाही आहे। आम्हाला साधारण पुणेचे, मुंबईचे, गुजरातचं चांगलाच रिस्पॉन्स आहे।